अनोळखी नवरा पार्ट 8. नमस्कार मित्रांनो, मागच्या भागात आपण पाहिलं की सईच्या जन्माचं रहस्य दिवसेंदिवस आणखी गडद होत चाललं आहे. तिच्या आईने मृत्यूपूर्वी काही महत्वाचे पुरावे लपून ठेवले होते. अथर्वच्या बाबांचा आणि काकांचा या सगळ्या प्रकरणाशी संबंध असल्याचं समोर आलं. आणि सगळ्यात मोठा धक्का म्हणजे सईचं लग्न अथर्व सोबत होणं. हा केवळ योगायोग नव्हता, कारण तिच्या आईला आधीपासूनच माहित होतं की अथर्व सईचं रक्षण करू शकतो. पण आता सई समोर तिच्या जन्माचं आणखी एक रहस्य उभं राहिलं आहे. आणि त्या रहस्याची किल्ली एका अनोळखी महिलेच्या हातात आहे. तर आजच्या अनोळखी नवरा पार्ट 8 मध्ये सईला तिच्या जन्माचं खरं सत्य कळणार का? अथर्व तिच्यापासून अजून काही लपवत आहे का? आणि तिच्या आईच्या मृत्यूमागचा खरा सूत्रधार कोण आहे, हे जाणून घेण्यासाठी कथा शेवटपर्यंत नक्की ऐका. दुसऱ्या दिवशी सकाळी सई लवकर उठली. तिच्या चेहऱ्यावर रात्रभर झोप न झाल्याचे स्पष्ट दिसत होते. ती खिडकीजवळ उभी राहून आईचा जुना फोटो हातात घेऊन बसली होती. तेवढ्यात अथर्व तिच्या जवळ आला आणि म्हणाला, सई, तू अजूनही त्या फोटोचाच विचार करतेस? सईने हळू आवाजात उत्तर दिलं, आईने माझ्यासाठी इतकं सगळं सहन केलं आणि मला काहीच माहित नव्हतं. त्याचं वाईट वाटतंय. अथर्व तिच्या जवळ बसला आणि म्हणाला, तुझी काहीच चूक नाही. सईने त्याच्याकडे पाहत विचारलं, अथर्व, आज आपण ज्या महिलेला भेटणार आहोत ती खरंच माझ्या जन्माचं सत्य सांगणार आहे का? अथर्व म्हणाला, आपण सत्य शोधायला जातोय, पण तिथे काय मिळेल हे मला माहित नाही. सई काही क्षण शांत राहिली आणि मग म्हणाली, काहीही झालं तरी यावेळी मी मागे हटणार नाही. अथर्वने तिचा हात धरला आणि म्हणाला, आणि मी तुला एकटी सोडणार नाही. दोघे त्या पत्त्यावर पोहोचले. शहरापासून थोडं दूर एक जुनं घर होतं. घराच्या बाहेर एकही माणूस दिसत नव्हतं. सईने दरवाजावर टकटक केली. काही क्षणांनी दरवाजा उघडला आणि एक मध्यमवर्गीय महिला समोर आली. सईने फोटो दाखवत विचारलं, तुम्ही माझ्या आईला ओळखत होतात? त्या महिलेने फोटो पाहिला आणि तिच्या चेहऱ्यावर चिंता उमटली. ती म्हणाली, तू सई आहेस? सई दचकली, तुम्हाला माझं नाव माहित आहे? महिला म्हणाली, हो, कारण तुझी आई तुझ्याबद्दल माझ्याशी बोलली होती. सई आत गेली. महिलेने दरवाजा बंद केला आणि म्हणाली, माझं नाव माधवी आहे. सईने विचारलं, तुम्ही हॉस्पिटलमध्ये काम करत होतात? माधवीने मान हलवली, हो, तुझ्या जन्माच्या रात्री मी तिथेच होते. सईच्या हृदयाची धडधड वाढली. माझ्या जन्माच्या रात्री नेमकं काय झालं होतं? माधवी काही क्षण शांत राहिली आणि म्हणाली, त्या रात्री हॉस्पिटलमध्ये 2 मुलींचा जन्म झाला होता, पण काही तासांनी एका बाळाची नोंद बदलण्यात आली. सईने थरथरत्या आवाजात विचारलं, माझी? माधवी म्हणाली, हो. सईच्या डोळ्यात अश्रू आले. मग मी कोणाची मुलगी आहे? माधवीने एक जुनी फाईल बाहेर काढली. ही फाईल तुझ्या आईने मला दिली होती. तिने सांगितलं होतं की ती स्वतः येऊन ती घेईपर्यंत मी ती कुणालाही देऊ नये, पण ती परत आलीच नाही. सईने फाईल उघडली. त्यात हॉस्पिटलची जुनी कागदपत्र होती. एका पानावर सईच्या जन्माची वेळ लिहिलेली होती आणि दुसऱ्या पानावर त्याच वेळेच्या आसपास जन्मलेल्या दुसऱ्या बाळांची नोंद होती. सईने विचारलं, या दुसऱ्या मुलीचं काय झालं? माधवी म्हणाली, तिचं कुटुंब शहरातील खूप मोठं कुटुंब होतं. अथर्वने विचारलं, नाव? माधवीने उत्तर दिले, नंदिनी. सईने आश्चर्याने विचारलं, नंदिनी? माधवीने मान हलवली, हो. आणि तिच्या कुटुंबाने त्या रात्री हॉस्पिटलमधील काही लोकांना पैसे दिले होते. सईच्या डोळ्यात धक्का उमटला, म्हणजे माझी ओळख बदलली गेली? माधवी म्हणाली, तुझ्या आईला तसंच वाटत होतं. सईने विचारलं, पण माझी आई माझ्यावर एवढं प्रेम करत होती, मग तिने मला सत्य का सांगितलं नाही? माधवी म्हणाली, कारण तिला भीती होती की सत्य बाहेर आलं तर तुझा जीव धोक्यात येईल. सईने फाईल मधलं पुढचं पान उघडलं आणि अचानक तिथे एक फोटो दिसला. त्या फोटोमध्ये तिची आई आणि एक अनोळखी पुरुष होते. अथर्वने फोटो हातात घेतला आणि त्याच्या चेहऱ्यावर आश्चर्य उमटलं. हा माणूस? सईने विचारलं, तुम्ही ओळखता? अथर्व म्हणाला, हो, हा माझा बाबांचा जुना मित्र होता. माधवी म्हणाली,
फक्त मित्र नव्हता? सईने विचारलं. मग कोण होता? माधवीने उत्तर दिलं. तुझ्या जन्माच्या रहस्यात त्याच्याही भूमिका होती. अचानक बाहेर गाडी थांबल्याचा आवाज झाला. माधवी घाबरली. तिने खिडकीतून बाहेर पाहिलं आणि म्हणाली, ते इथे आले आहेत. अथर्वने विचारलं, कोण? माधवी म्हणाली, ज्याच्यापासून तुझ्या आईने तुला लपवलं होतं. सईने विचारलं, माझ्या आईला मारणारे? माधवीने काही उत्तर दिलं नाही. अथर्वने सईला आपल्या मागे घेतलं. बाहेरून दरवाजा जोरात टकटक झाली. आवाज आला, माधवी दरवाजा उघड. माधवीच्या चेहऱ्यावर भीती स्पष्ट होती. सईने हळू आवाजात विचारलं, हा कोण आहे? माधवी म्हणाली, तुझ्या आईचा जुना परिचित. दरवाजा अचानक तुटला आणि दोन माणसं आत आली. अथर्वने त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला. काही क्षण झटापट झाली आणि एक माणूस पळून गेला, पण दुसऱ्याला समीरने पकडलं. सई घाबरली होती. माधवीने तिला फाईल दिली आणि म्हणाली, सई, हे घे आणि लगेच निघ. या फाईलमध्ये शेवटचं सत्य आहे. सईने आश्चर्याने पण विचारलं, तुम्ही? मग आईच्या मृत्यूला माझी काळजी जबाबदार करू कोण? नकोस. अथर्वची आई सईला म्हणाली, घेऊन बाहेर तुझ्या जाऊ आईच्या घेतलं. गाडीचे ब्रेक. गाडीत बसल्यानंतर सईने फाईल उघडली. शेवटच्या पानावर तिच्या आईच्या हस्ताक्षर लिहिलं होतं. सई, जर तू हे वाचत असशील तर तुला तुझ्या जन्माचं सत्य कळलं असेल. पण लक्षात ठेव, तुझ्या घरात वाढलीस ते तुझं खरं घर नसले तरी तुझ्यावर प्रेम करणारे लोक खोटी नव्हती. सईच्या डोळ्यात अश्रू आले. पुढे लिहिलं होतं, तुझ्या जन्मदाता तुला सोडून गेला नव्हता. त्याला तुला वाचवण्यासाठी तुझ्यापासून दूर राहावं लागलं. आणि अथर्व. सईने ते नाव पाहताच तिचा श्वास थांबला. अथर्ववर विश्वास ठेव, कारण त्याच्या वडिलांनी तुझं रक्षण करण्यासाठी आपला जीव गमावला. सईने आश्चर्याने अथर्वकडे पाहिलं. तुमच्या बाबांनी? अथर्वच्या डोळ्यात अश्रू आले. तो म्हणाला, मला हे माहित नव्हतं. सईने पत्र पुढे वाचलं. पण या सगळ्या मागे एक अशी व्यक्ती आहे जी अजूनही सईच्या जवळ आहे. सईने पुढचं पान उलटलं. तिथे एका व्यक्तीचा फोटो होता. फोटो पाहताच सईच्या चेहऱ्यावर भीती उमटली. ती व्यक्ती तिला खूप परिचित होती. सईने थरथरत फोटो अथर्व समोर केला आणि म्हणाली, अथर्व. हा तर अथर्वने फोटो पाहिला आणि त्याच्या चेहऱ्यावर धक्का उमटला. नाही, हे शक्य नाही. सईने विचारलं, तुम्ही याला ओळखता? अथर्व म्हणाला, हो. सईच्या डोळ्यात अश्रू आले. हा तर माझ्या बाबांचा सर्वात जवळचा मित्र आहे. अथर्व म्हणाला, आणि तोच माझ्या काकांशी सतत संपर्कात होता. दोघांनाही आता सगळ्या घटनांचा धागा जोडला जात असल्याचं जाणवलं. तेवढ्यात सईच्या फोनवर एक कॉल आला. स्क्रीनवर तिच्या बाबांचा नंबर होता. सईने फोन उचलला. समोरून तिच्या बाबांचा घाबरलेला आवाज आला, सई, कुठे आहेस? सई म्हणाली, मी अथर्व सोबत आहे. ते म्हणाले, त्याच्यावर विश्वास ठेव, पण लगेच घरी जाऊ नकोस. सईने विचारलं, काही क्षण शांतता होती. मग ते म्हणाले, कारण आपल्या घरात तो माणूस आला आहे. सईने विचारलं, कोण? तिचे बाबा म्हणाले, ज्याच्यापासून तुझी आई तुला वाचवत होती. अचानक फोन कट झाला. सईने घाबरून अथर्वकडे पाहिलं. अथर्व म्हणाला, आपल्याला लगेच तुझ्या बाबांकडे जायला हवं. सई म्हणाली, पण त्यांनी घरी येऊ नकोस असं सांगितलं. अथर्व म्हणाला, म्हणूनच आपण तिथे जाणार नाही. आपण आधी त्या माणसाला शोधू. सईने विचारलं, कुठे? अथर्वने तिच्याकडे पाहिलं आणि म्हणाला, जिथे तुझ्या आईने शेवटचा पुरावा लपवला होता. सईने विचारलं, ते ठिकाण कुठे आहे? अथर्व म्हणाला, माझ्या बाबांच्या जुन्या ऑफिसमध्ये. दोघे तिकडे निघाले, पण त्यांना माहित नव्हतं की त्यांच्या गाडीचा पाठलाग कुणीतरी करत होतं. मागच्या गाडीत बसलेला तोच अनोळखी माणूस फोनवर म्हणत होता, सईला सत्याच्या अगदी जवळ आणला आहे. आता तिचं पुढचं पाऊल मी ठरवणार. आणि दुसऱ्या बाजूने एक शांत आवाज आला, तिला अथर्वपासून वेगळं करा, कारण सईला सगळ्यात मोठं सत्य कळण्याआधी अथर्वला हे जग सोडावं लागेल. मित्रांनो, आता सईच्या जन्माचं खरं रहस्य काय आहे? तिच्या आईने शेवटचा पुरावा कुठे लपवला आहे? सईच्या जीवाला कोणता धोका निर्माण झाला आहे? आणि अथर्वला कोण संपवण्याचा कट रचतोय हे जाणून घेण्यासाठी पुढचा पार्ट नक्की बघा. कथा आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा. आणि नेक्स्ट पार्ट पाहायचा असेल
तर कमेंटमध्ये पार्ट 9 लिहा. भेटूया अनोळखी नवरा पार्ट 9 मध्ये. तोपर्यंत नमस्कार आणि व्हिडिओला लाईक करून कमेंट करून सांगा.